गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1223 सरपंच पदाची आरक्षण सोडत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील 1223 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण संख्या प्रवर्ग निहाय अनुसूचित केल्या आहेत। या अनुसूचित केलेल्या संख्येनुसार सरपंच पद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी आशिया यांनी जाहीर केला आहे। दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील 14 ही तालुक्यातील सरपंच पद प्रवर्ग निहाय आरक्षणाची सोडत होणार आहे। यासाठी संबंधित तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सरपंच पद महिला आरक्षणाची सोडत सभा संपन्न होणार आहे। यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी जाहीर केले आहेत। 2025 ते 2030 या आगामी 5 वर्षाच्या काळात राज्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे। याबाबतची आरक्षण सोडत प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करून त्याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1223 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाने वर्गवारीनुसार सूचित केले आहे। जिल्ह्यातील 1223 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 150 असून त्यातील 75 सरपंच पदे महिलांसाठी राखीव असतील। अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 179 पदे निश्चित करून त्यापैकी महिलांसाठी 90 जागा आरक्षित असतील। नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता 330 सरपंच पदी आरक्षित असून त्यापैकी महिलांसाठी 165 जागा राखीव असतील। तर जिल्ह्यातील 624 ग्रामपंचायती सरपंच पदे खुल्या प्रवर्गासाठी असून त्यापैकी 312 पदे महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग मिळून एकूण 625 सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित होणार आहेत।